नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी. सध्या मी सेवानिवृत्त झालेली आहे, परंतु विद्यार्थ्यांची अशी इच्छा आहे की इंटरनॅशनल रिलेशनच्या संदर्भात आम्हाला मार्गदर्शन व्हावं. कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील किंवा नेट सेटच्या परीक्षा असतील किंवा विद्यार्थी मित्रांनो रेग्युलर आपल्या पदवी किंवा पदव्युत्तरच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय संबंध हा पेपर अतिशय महत्त्वाचा आपल्याला माहिती आहे. आता आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करत असताना साहजिकच आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की राष्ट्र माहितीये पण हे आंतरराष्ट्र बरोबर आहे ना? यस, म्हणजे राष्ट्राप्रमाणेच आंतरराष्ट्रीय संबंधाचा विचार आपण करतोय. कारण आता जग इतकं जवळ आलंय की पूर्वी आपण पाहतो की गावं ही स्वयंपूर्ण होती, गावाच्या गावामध्येच व्यवहार केला जायचा आणि तेव्हा मात्र इतरांची आवश्यकता वाटत नव्हती. एका राष्ट्राचा दुसऱ्या राष्ट्राशी असलेला संबंध कसा वाढलेला आहे, त्याला महत्व का प्राप्त झालं असेल, का बरं पूर्वीप्रमाणे राष्ट्राची संकल्पना जाऊन आज आंतरराष्ट्रीय संबंधाची संकल्पना विकसित झालेली आहे. आणि अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय संबंधाचा विचार करत असताना मग हा आंतरराष्ट्रीय संबंध हा जो अभ्यासक्रम आहे किंवा हा जो अभ्यास आहे हा स्वतंत्रपणे करण्याची आवश्यकता काय आणि केव्हापासून त्याची सुरुवात झाली, असे अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. मित्रांनो, आपण पाहतो की हा आंतरराष्ट्रीय संबंध नावाचा जो पेपर आहे तो नव्याने इंट्रोड्यूस झालेला आहे. आता या नव्याने स्वतंत्र विषय अभ्यासण्याच्या मागचं सुद्धा कारण आहे. कारण आता राष्ट्राप्रमाणेच इतर राष्ट्रांशी असलेले संबंध मात्र आता विस्तारित झालेले आहे. आता संपूर्ण जगच इतकं विस्तारित झालेलं आहे. त्यामुळे केवळ मी आणि माझं घर किंवा माझं गाव एवढ्या पुरतंच आता आपलं सीमित क्षेत्र नाही. आज कोणत्याही गोष्टी जगामध्ये कुठे काय घडलेल्या आहेत हे आपल्याला त्वरित माहीत पडतात. एवढंच नाही तर आंतरराष्ट्रीय संबंध जपत असताना इतर राष्ट्रांशी आपले संबंध आज विस्तारित झालेले. मग ते दळणवळणाच्या साधनाच्या संदर्भात असतील, व्यापाराच्या संदर्भात असतील किंवा टेक्नॉलॉजीच्या बाबतीत असतील, नोकरीच्या बाबतीत असतील, म्हणजे एका राष्ट्राचा दुसऱ्या राष्ट्राशी असलेला संपर्क इतका वाढलाय की कोणतंही राष्ट्र असं म्हणू शकत नाही की आम्ही स्वयंपूर्ण आहोत, आम्हाला इतरांच्या मदतीची गरज नाही असं म्हणू शकतो का? आज संपूर्ण जगाच्या घडामोडी आपल्याला विदिन 1 सेकंदात कळतात. मित्रांनो, आम्ही लहान असताना आम्हाला एखादी घटना जर कुठे घडली असेल तर मुंबई पुण्याच्या लोकांना लवकर कळायची, पण आमच्या गावच्या लोकांना मात्र खूप उशिरा कळायची. कारण साधनं नव्हती. आज साधनांमध्ये वाढ झालेली आहे. सायन्स आणि टेक्नॉलॉजीची एवढी प्रगती झाली की आज आपण म्हणू शकत नाही की जी गोष्ट मुंबईच्या विद्यार्थ्यांना कळते ती आम्हाला कळत नाही. विदिन 1 सेकंदमध्ये टेक्नॉलॉजी एवढ्या जर वाढलेल्या आहे त्यामुळे आपल्याला एवढ्या जलद गतीने, मग ती टीव्हीच्या माध्यमातून असेल, मोबाईलच्या संपर्क संसूचन माध्यमातून त्या गोष्टी आपल्याला त्वरित कळतात. आणि ही विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जी प्रगती आहे त्यामुळे संसूचन माध्यम, मग ती दृक असतील, श्राव्य असतील किंवा दृकश्राव्य साधनांमध्ये जी वाढ झालेली आहे मित्रांनो, याच्यामुळे आज आपण पाहतो की एका राष्ट्राचं दुसऱ्या राष्ट्रामध्ये जे काही अंतर होतं ते अंतर आता कमी झालेलं आहे. आता अंतर कमी झालंय पण आपण मनुष्य आहे. मनुष्य म्हटल्यानंतर एक इच्छा पूर्ण झाली की लगेच आपली दुसरी इच्छा तयार होते. मग आता ही इच्छा आणि गरज आपली वाढत चालली. त्या सगळ्या गरजा आपल्या देशामध्ये आपण पूर्ण करू शकतो का? तर आपण नाही करू शकत. आपल्याला इतरांच्या मदतीची गरज आहे. कारण एवढ्या वस्तू साधनं वाढली आहेत की त्या सगळ्याच्या सगळ्या एकाच देशामध्ये निर्माण होतीलच याची आपण शाश्वती देऊ शकत नाही. आणि म्हणून गरजांमध्ये जी वाढ झाली किंवा आपल्या गरजांमध्ये वाढ झाल्यामुळे एकमेकांवरचं जे आपलं परावलंबित्व वाढलेलं आहे, कारण प्रत्येक राष्ट्राला एकमेकांच्या मदतीची आज गरज निर्माण झालेली आहे मित्रांनो. त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या ज्या कक्षा आहेत ना त्या अशा विस्तारलेल्या आहेत. मग आंतरराष्ट्रीय संबंधाच्या कक्षा विस्तारल्यामुळे जग हे अतिशय जवळ आलं, ज्याला आपण ग्लोबल व्हिलेज म्हणतो. आता या ग्लोबल व्हिलेजमुळे आपण पाहतो की संपूर्ण जगामध्ये कुठे काय घडतंय, काय झालंय याच्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही असं कोणीही व्यक्ती म्हणू शकत नाही. कारण प्रत्येकाला कुठे ना कुठे इतर राष्ट्रांशी संबंध येतो. तो कळत न कळत येईल, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपात येईल, पण तो येतो. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधाचा जो अभ्यास आहे तो राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनात नसेल, व्यक्तिहिताच्या दृष्टिकोनात नाही, तो अतिशय महत्वाचा आहे. कारण आपल्याच परिवारातला कोणीतरी एखादा व्यक्ती आज दुसऱ्या देशामध्ये जाऊन नोकरी करतोय किंवा एखाद्या दुसऱ्या देशातली वस्तू आपण आणतोय, शेअर मार्केटमध्ये आपले पैसे परदेशात आपण गुंतवणूक करतोय, म्हणजे आपण पाहतोय की आंतरराष्ट्रीय संबंधाच्या कक्षा ह्या विस्तारलेल्या आहेत. आता ह्या कक्षा विस्तारल्या, पण मित्रांनो एका राज्याचे दुसऱ्या राज्याबरोबर कशा प्रकारचे संबंध आहेत? कारण रिलेशन्स आहेत, आंतरराष्ट्रीय संबंध आहे, पण कसे आहेत?
मित्रत्वाचे आहे की शत्रुत्वाचे? मित्रत्वाचे संबंध म्हटले की एकमेकांना सहकार्य करणं आहे, एकमेकांवर त्या ठिकाणी मदतीची गरज असेल तर आपण एकमेकांना मदत करणार, वेळ प्रसंगी त्याग करणार किंवा त्या राष्ट्रासाठी काही वेळेस आपण समझोता करण्यासाठी तयार होऊ, ह्या सगळ्या गोष्टी मित्रत्वामध्ये घडतात। पण एखाद्या व्यक्तीशी जर आपलं शत्रुत्व असेल तर मित्रांनो, शत्रुत्व असेल तर आपण इतरांच्या विषयी चांगलं इच्छितो का? मग तसंच एका राष्ट्राचे जेव्हा दुसऱ्या राष्ट्राशी शत्रुत्व असेल तर साहजिकच त्यांच्यामध्ये साशंकता असेल। साशंकतेमध्ये कोण कुणावर आक्रमण करेल, केव्हा आपल्यावर आक्रमण होईल, आपल्यावर ताबा मिळवला जाईल, ही जी भीती आहे, या भीतीतनं प्रत्येक राष्ट्र स्वतःच्या राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी काय करणार? शस्त्रास्त्र निर्माण करणार। आणि जर त्याने शस्त्रास्त्र निर्माण केली तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की शस्त्र जेव्हा असतील तिथे युद्धाचा धोका आहे। आणि म्हणून शत्रुत्वाचे संबंध हे नेहमीच चांगले असतील की वाईट? वाईट असणार ना मित्रांनो। प्रत्येक राष्ट्रासमोर त्याचं स्वतःचं राजकीय हित असतं आणि या राजकीय हितासाठी मग आपले संबंध इतरांशी कसे चांगले राहतील, किंवा मग एखाद्याचं आपलं शत्रुत्व असेल तर इतर राष्ट्रांची आपल्याला कशा पद्धतीने मदत होऊन आपण आपलं राजकीय हित साध्य करू शकू, अशा प्रकारचा विचार या ठिकाणी आपण पाहतो आंतरराष्ट्रीय संबंधातून निर्माण झालेला आहे। मित्रांनो, राष्ट्राचे जे संबंध आहेत ते कशा प्रकारचे, यानुसार त्यांचे आंतरराष्ट्रीय संबंध हे निश्चित होताना आज आपण पाहतो। मला असं वाटतं की आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे नेमकं काय आहे ना, तर या संबंधाच्या स्वरूपामध्ये किंवा त्याच्या व्याप्तीवरनं किंवा त्याच्या स्वरूपावरनं वेगवेगळ्या विचारवंतांनी त्याला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यातल्या काही व्याख्या आपण इथे अभ्यासणार आहोत। मित्रांनो, आंतरराष्ट्रीय संबंध कशाला नेमका म्हणायचा प्रश्न येतो ना, की आपल्या मनामध्ये की नेमका आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे नेमकं काय, कशा पद्धतीने आपण त्याची मांडणी करणार। तर या संदर्भात वेगवेगळ्या विचारवंतांनी त्याला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला। मग आंतरराष्ट्रीय संबंधाचं स्वरूप असेल, त्याची व्याप्ती आहे किंवा त्याचं कार्य आहे, या आधारावर त्याला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या विचारवंतांनी आपापल्या पद्धतीने केला आहे। मित्रांनो, फेलिक्स ग्रॉस नावाच्या एका विचारवंताने आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास हा परराष्ट्र धोरणाशी तंतोतंत जुळणारा आहे असं म्हटलं। म्हणजे फॉरेन पॉलिसीलाच इंटरनॅशनल रिलेशन असं म्हटलं जातं, असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे। हॅन्स मॉर्गन्थो या विचारवंताने केलेली जर व्याख्या बघितली तर आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे राष्ट्रांतर्गत, म्हणजे एका राष्ट्राचा दुसऱ्या राष्ट्राशी सत्तेसाठी चाललेला संघर्ष आणि सत्तेचा वापर, दोन्ही गोष्टी आहे। सत्तेसाठी चाललेला संघर्ष आणि त्या सत्तेचा वापर म्हणजेच आंतरराष्ट्रीय राजकारण होय, म्हणजे इंटरनॅशनल पॉलिटिक्स। याचा अभ्यास इंटरनॅशनल रिलेशन मध्ये केला जातो। आणि म्हणून इंटरनॅशनल पॉलिटिक्स कशाला म्हटलंय की राष्ट्रामध्ये सत्तेसाठी जो संघर्ष आहे किंवा सत्तेचा वापर आहे, या दोन्ही गोष्टी। कारण जगामध्ये माझं वर्चस्व असलं पाहिजे, प्रत्येकाची अपेक्षा आहे। आणि या अर्थाने हॅन्स मॉर्गन्थो यांनी आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे राष्ट्रांतर्गत सत्तेसाठी चाललेला संघर्ष आणि सत्तेचा वापर म्हणजेच इंटरनॅशनल पॉलिटिक्स असं म्हटलंय। पामर आणि पार्किन्स याच्या मते आंतरराष्ट्रीय राजकारण किंवा संबंध म्हणजे संक्रमणशील जागतिक समाजाचा अभ्यास होय। केनथ थॉम्सन या विचारवंताने केलेली व्याख्या जर बघितली तर राष्ट्रातील संघर्षाला कारणीभूत ठरणारी परिस्थिती आणि संस्था परस्परांचे संबंध बिघडण्यास किंवा सुधारण्यास कारणीभूत ठरत असते आणि त्याचा अभ्यास म्हणजे त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संबंध होय असे म्हटले। अशा प्रकारे वेगवेगळ्या विचारवंतांनी या ठिकाणी आपण पाहतो आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपात वेगवेगळ्या पद्धतीने त्याला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला। यावरून आपल्या लक्षात येतं की वेगवेगळ्या कालखंडाच्या स्वरूपामध्ये इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये बदल झालेले आहेत। आज हे बदल मोठ्या प्रमाणात व्यापक स्वरूप धारण केलेलं आहे, कारण विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे त्याला व्यापकता प्राप्त झाली। आणि पूर्वीचा जर विचार केला तर पूर्वी आंतरराष्ट्रीय संबंध मर्यादित होते, जवळच्या शेजारच्या राष्ट्राशी संबंध असायचे, पण अनेक दूरदूरच्या राष्ट्रांशी संबंध नव्हते, म्हणून पूर्वीचं स्वरूप हे मर्यादित होतं। आज ते विस्तारित झालेलं आहे। एवढंच नाही तर प्रत्येक ठिकाणी आज आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये स्वतःची सत्ता गाजवण्यासाठी किंवा स्वतःचं हित साधण्यासाठी डिप्लोमसी पॉलिसी यूज केली जाते, डावपेच केले जातात किंवा सैनिकी स्वरूपाचे संबंध त्या ठिकाणी विस्तारित झालेले आपण पाहतो। एकमेकांना मदत करणं, याच्या संदर्भात सैनिकी मदत आहे, लष्करी मदत आहे, ही सुद्धा केली जाते। आज राष्ट्राच्या लोकसंख्येत वाढ झालेली आहे, दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चालली आहे। मग लोकसंख्येचं प्रमाण वाढलं तसतसं लोकांच्या गरजाही वाढत गेल्या।
मग गरजा वाढल्या, त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी इतर राष्ट्रांची सुद्धा मदतीची गरज भासू लागली आणि एकमेकांच्या मदतीतनं मग प्रत्येक राष्ट्र स्वतःचं वर्चस्व गाजवण्यासाठी, आपल्या संरक्षणासाठी म्हणा किंवा वर्चस्वासाठी शस्त्रास्त्राची निर्मिती करू लागली. संरक्षण करण्यासाठी शस्त्रास्त्र निर्माण करणं हे योग्य आहे, पण जेव्हा त्या शस्त्रास्त्राचा उपयोग आपलं वर्चस्व प्रस्थापित व्हावं याच्यासाठी जर आपण करणार असू, तर ते शस्त्रास्त्राचा वापर जेव्हा जगावर राज्य करण्यासाठी आपण करत असू, तर निश्चितच संपूर्ण जगामध्ये जी परिस्थिती आहे ती तणावग्रस्त निर्माण होऊ शकते. कारण प्रत्येक राष्ट्राच्या मनामध्ये भीती आहे की आता आमचं कसं होईल, आम्हाला सुरक्षितता कशी प्राप्त होईल, आम्हाला मदत कोण करणार, आणि ही विनाशक शस्त्रास्त्र निर्माण करणं. मग प्रत्येक जण काय करेल की नाही, मला माझ्या राष्ट्राची सुरक्षितता करायची, मग माझ्या राष्ट्राचा काही पैसा मला युद्ध सामुग्रीवर खर्च करावाच लागेल, शस्त्रास्त्र निर्माण करावी लागेल. आणि मग असा जर विचार प्रत्येक राष्ट्र करायला लागला, तर मित्रांनो जगामध्ये शांतता प्रस्थापित होईल की भीतीचं वातावरण. शस्त्रास्त्र म्हटले की दहशत निर्माण होणार, राष्ट्रांकडे शस्त्र मोठ्या प्रमाणात आहे, त्या राष्ट्राची सत्ता संपूर्ण जगावर निर्माण होईल, एक दहशतीचं वातावरण निर्माण होऊ शकेल. आणि मग प्रत्येकाला असं वाटतं की जागतिक शांतता आणि सुरक्षितता निर्माण झाली पाहिजे. प्रत्येक राष्ट्राला जगण्याचा अधिकार आहे, प्रत्येक राष्ट्राला सार्वभौमत्वाचा अधिकार आहे, मग प्रत्येक राष्ट्राला स्वयंनिर्णयाचा अधिकार प्राप्त झालाय. दुसऱ्या महायुद्धानंतर आपण पाहतो राष्ट्रसंघाने स्वयंनिर्णयाचा अधिकार घोषित केलेला आहे आणि प्रत्येक राष्ट्राला आपल्या इच्छेप्रमाणे स्वतंत्रपणे जगण्याचा किंवा राहण्याचा अधिकार प्राप्त झालेला असताना मग प्रत्येकासमोर प्रश्न निर्माण कोणता आहे, शांतता, सुरक्षितता. माझं राष्ट्र कसं शांत राहील, माझ्या राष्ट्रावर कोणी परकीय आक्रमण करणार नाही, माझ्या राष्ट्राची सुरक्षितता कशी टिकेल. आणि या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं तो कुठेतरी घाबरतो आणि मग शस्त्रास्त्राची निर्मिती करायला लागतो. तर मित्रांनो याच्यामुळे काय झालंय की लोकांच्या मनामध्ये जी दहशत निर्माण झाली, ही दहशत जर थांबवायची असेल तर कुठेतरी आंतरराष्ट्रीय संघटना वाढवणं गरजेचं आहे. कारण एकीचं बळ आपल्याला माहिती आहे की जेव्हा अनेक राष्ट्र एकत्र येतील, कारण व्यक्ती आपण पाहतो की आपल्याला लहानपणापासून एक गोष्ट एकीच्या वेळाची सांगितलेली आहे की एकटा व्यक्ती करू शकत नाही, पण सगळे जर एकत्र आले तर आपण बरंच काही करू शकतो. मग जगामध्ये सुद्धा अशी अनेक छोटी छोटी काही राष्ट्र आहेत किंवा काही मोठी राष्ट्र आहेत, त्यांनाही वाटतं की आपण एकमेकांच्या मदतीने जगलं पाहिजे. म्हणून आंतरराष्ट्रीय संघटना, मग संघटन तयार करायचं आणि या संघटनेद्वारे मग आपल्या कक्षा विस्तारायच्या, मग एकमेकांना आपण मदत करणार. मग जवळची राष्ट्र असतील ते एकमेकांना मदत करणार, काही राष्ट्र इतरांशी संपर्क साधून त्यांच्याशी काही करार करतील आणि मग त्यांच्यामध्ये समझोता घडून आणायचा, वेगवेगळ्या प्रकारचे तह करार करायचे आणि मग त्यांच्या राष्ट्राच्या कक्षा वाढवायच्या. अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय संघटनेच्या निर्मितीवर सुद्धा आता आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये भर देण्यात आलेला आहे. आता आंतरराष्ट्रीय संबंध जसजसे वाढत गेले तसतशा त्याच्या कक्षाही वाढत गेल्या. पूर्वीच्या युद्धाचं स्वरूप जर आपण बघितलं तर दोन राष्ट्रांमधलेच असलेलं एक युद्ध होतं, पण पहिलं आणि दुसरं महायुद्ध आपण बघितलं की अनेक राष्ट्र एकत्र आली आणि त्यांनी आपसामध्ये युद्ध केलं. मग या युद्धाचे विपरीत परिणाम जे भोगावे लागले, त्यामुळे आज प्रत्येक राष्ट्राला वाटतं की आपण संघटित झालं पाहिजे. पण हे सगळं का घडलं, कशामुळे आंतरराष्ट्रीय संबंध विकसित झाले, कशामुळे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाची आवश्यकता नसली, कशामुळे आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्याची गरज नसली, तर याचं जर मूळ शोधण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो याचं मूळ आपल्याला औद्योगिक क्रांतीत सापडतं. आपल्याला माहिती आहे की इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली, उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं आणि या उत्पादनासाठी रॉ मटेरियल आणण्यासाठी कुठली तरी एखादी वसाहत आपल्या ताब्यात पाहिजे, तयार झालेला माल आपल्याला इतर देशामध्ये नेऊन विकायचा म्हणून हक्काची बाजारपेठ पाहिजे. म्हणून व्यापार करण्यासाठी आलेले इंग्रज आपल्याला माहिती आहे की राज्यकर्ते बनलेले. मग हा जो वसाहतवाद किंवा साम्राज्यवाद निर्माण झालेला आहे, अनेक राष्ट्रांवर त्यांनी आपलं वर्चस्व या औद्योगिक क्रांतीच्या परिणामातनं केलेलं आहे. म्हणून हक्काची बाजारपेठ, हक्काची वसाहत, त्यातनं इतर राष्ट्रावर साम्राज्य, तिथे आपली वसाहत स्थापन करणं, ह्या सगळ्या गोष्टी सुरुवात झाल्यामुळे आपण पाहतो की संपूर्ण जगावर इंग्लंडचं वर्चस्व त्या ठिकाणी प्रस्थापित झालं. मग शस्त्र निर्माण करायला सुरुवात झाली, कारण प्रत्येकाच्या मनात भीती आहे. मग शस्त्र स्पर्धा सुरू झाली आणि या शस्त्र स्पर्धेचाच परिणाम आपल्याला माहिती आहे की पूर्वी जी युद्ध होती ती राष्ट्रामध्ये होती, पण अनेक राष्ट्र एकत्र येऊन जे लढलेत तर ह्या विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती आहे, औद्योगिक क्रांतीचं फलित आहे की त्याच्यामुळे आज आपण पाहतो पहिलं आणि दुसरं महायुद्ध झालं हे आपण म्हणू शकतो. पण जेव्हा युद्ध झालं, युद्धामध्ये वित्तहानी, प्राणहानी मोठ्या प्रमाणावर झाली आणि मग प्रत्येक जण विचार करायला लागला की आपल्याला कुठेतरी मानवतेचं रक्षण केलं पाहिजे,
मित्रांनो, माणूसच जर माणसाला खायला निघाला तर जगामध्ये राहणार काय? आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की प्रत्येक राष्ट्र विचार करायला लागला की प्रत्येक राष्ट्रामध्ये वसुधैव कुटुंबकमची कल्पना आली. जगा आणि जगू द्या. मानवतेचं रक्षण झालं पाहिजे, मानवाचं कल्याण झालं पाहिजे आणि यासाठी आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्यात आल्या. पहिलं महायुद्धानंतर आपल्याला माहिती आहे राष्ट्रसंघाची स्थापना केली. जगामध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रसंघाने प्रयत्न केलेत, पण त्याला यश आलं नाही. पण दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र संघटना स्थापन झाली. त्यांनी पण शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले. मित्रांनो, प्रत्येक राष्ट्राचं धोरण आपण पाहतो की आपली तिथली परिस्थिती जशी निर्माण होते त्यानुसार धोरणात बदल होतो. अर्थव्यवस्थेमध्येही बदल होतो. संघटनेमधला आपला सहभाग किती ठेवायचा, तो वाढवायचा की मर्यादित ठेवायचा, हे सुद्धा परिस्थितीनुसार ठरवते. आणि संघर्षाचं स्वरूप सुद्धा आज आपण पाहतो की दिवसेंदिवस व्यापक होत चाललेलं आहे. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमुळे मी, माझं गाव, माझं राष्ट्र एवढ्यापुरता आता आपण विचार करून चालणार नाही. तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय संबंधाचं स्वरूप जे आहे ते जे सीमित होतं, मर्यादित होतं, ते संकुचित होतं, ते आता व्यापक झालेलं आहे, विस्तारित झालेलं आहे. आणि कुणीही राष्ट्र आता इतर राष्ट्रांना सोडून राहू शकत नाही. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करणं हे गरजेचं आहे. अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपाचा जर विचार केला तर मित्रांनो, राष्ट्रातले जे संबंध आहेत ते मित्रत्वाचे आहेत तर दी बेटर, आणि शत्रुत्वाचे असतील तर त्यातनं कसा मार्ग काढून शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करता येईल याचा प्रयत्न इथे करण्यात येतो. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपात केल्या गेलेल्या व्याख्या आणि त्याचं स्वरूप याचा विचार केलेला आहे. पुढील भागामध्ये आपण आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती आणि त्यानंतर त्याचं असलेलं महत्त्व याचा विचार करणार आहोत. मित्रांनो, निश्चितच काही गोष्टी आपणास समजण्यास मदत झाली असेल. आंतरराष्ट्रीय संबंध कशाला म्हणतात मी माझ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आवडलं असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये निश्चित लिहा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ बनवताना मला मदत होईल. त्यात काही बदल अपेक्षित असतील तर तेही सांगा, त्याचाही विचार पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल. मित्रांनो, आवडला असेल तर केवळ स्वतःपुरता ठेवू नका, व्हिडिओ इतरांना पण शेअर करा, त्यांचाही फायदा होऊ द्या.